नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच 2.2 याच्यामधील अवयव पद्धती बघणार आहोत। तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अवयव पद्धती याच्यामधील काही उदाहरणे बघितलेली आहेत, तर राहिलेली जी उदाहरणे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा, पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा। त्याच्यात तिसरा प्रश्न आहे बघा, समीकरण आहे 2y चा वर्ग प्लस 27y प्लस 13 बरोबर 0। आता हे जे समीकरण आहे या 13 मध्ये आणि या 2 मध्ये गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराचे असे अवयव आपल्याला निवडायचे ज्याची किंमत मधल्या पदाइतकी, म्हणजेच मधल्या पदाइतकी त्यांची काय येईल तर बेरीज येईल, प्लस 27y। मग आता या ठिकाणी हे दिलेलं जे समीकरण आहे ते पहिल्यांदा जशास तसं लिहायचं। हे 2y चा वर्ग प्लस 27y आणि प्लस 13 बरोबर 0। त्याच्यानंतर 2 गुणिला 13 याचा गुणाकार करायचा, किती येतो 13 दोन्ही 26। मग या 26 चे आपल्याला 2 असे अवयव घ्यायचे की ज्याची बेरीज काय आली पाहिजे प्लस 27y, म्हणजे मधल्या पदाइतकी आली पाहिजे। मग आता 26 चे अवयव काय आहेत तर 13 दोन्ही 26 आहे, 26 एक 26 आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला प्लस 27y येईल असे अवयव घ्यायचे। तर ते अवयव आहेत प्लस 26 आणि प्लस 1, याचा आणि याचा गुणाकार केल्याच्या नंतर काय आला पाहिजे 26 आला पाहिजे, 26 एक 26, आणि याची आणि याची बेरीज केल्याच्या नंतर मधल्या पदाइतकी आली पाहिजे म्हणजे 27y। तर या ठिकाणी 26 प्लस 1 27 होते। म्हणून या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हे 2y चा वर्ग प्लस हे अवयव आहेत ते लिहायचे 26y प्लस 1y आणि प्लस 13 बरोबर 0। त्याच्यानंतर आता या ठिकाणी हे 2 भाग झाले, 2y चा वर्ग प्लस 26y आणि या ठिकाणी हे 1y प्लस 13 असं झाले। म्हणून या ठिकाणी हे 2y कॉमन काढू आपण आणि कंसामध्ये राहते y प्लस काय राहते 13, 2 न भाग दिल्याच्या नंतर 2 1 बेत्रिक 6, म्हणजेच 2y कंसामध्ये y प्लस 13, याच्यापैकी 1 कॉमन काढू, कंसामध्ये राहते y प्लस 13 बरोबर 0। मग आता या ठिकाणी बघा, हे दोन्हीही कंस काय आलेले आहेत सारखे आलेले आहेत, समान आलेले आहेत, म्हणून त्याच्यापैकी 1 कॉमन काढायचा, y प्लस 13 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात हे 2y प्लस 1 बरोबर 0। म्हणून या ठिकाणी हे y प्लस 13 एका कंसात आलं, दुसऱ्या कंसात आले 2y प्लस 1 बरोबर 0। म्हणून या ठिकाणी काय करायचं, आता हे y प्लस 13 बरोबर 0 किंवा या ठिकाणी हे 2y प्लस 1 बरोबर 0। म्हणून हे y बरोबर चिन्हाच्या तिकडे घेतल्याच्या नंतर काय होईल, प्लसचं मायनस होईल। म्हणून या ठिकाणी y बरोबर -13 हे एक वर्ग समीकरणाचं मूळ मिळते आपल्याला। आणि किंवा मध्ये या ठिकाणी हे y जशास तसं हे प्लस तर तिकडे होईल मायनस आणि ते गुणिलाच्या इकडे होईल भागिला, म्हणजेच y ची दुसरी किंमत आपल्याला मिळते -1/2। म्हणून y बरोबर -13 किंवा y बरोबर -1/2 ही वर्ग समीकरणाची काय तर मुळे आहेत। म्हणून इथं लिहायचं, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे -13 आणि -1/2 आहेत। तर अशा पद्धतीनं हे आपण 2y चा वर्ग प्लस 27y प्लस 13 बरोबर 0 या समीकरणाचे अवयव पाडू शकतो। त्याच्यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे याच्यामधला प्रश्न काय आहे, 5m चा वर्ग बरोबर 22m प्लस 15। आता या ठिकाणी हे जे समीकरण आहे ax वर्ग प्लस bx प्लस c या स्वरूपामध्ये नाही, पहिल्यांदा ते समीकरण ax वर्ग प्लस bx प्लस c या स्वरूपामध्ये मांडायचं। म्हणून या ठिकाणी काय होईल तर हे 5m चा वर्ग हे जशास तसं राहील, ते इकडे घेतलं की -22m होतात, त्याच्यानंतर हे -15 बरोबर 0। आता हे समीकरण ax वर्ग प्लस bx प्लस c या स्वरूपामध्ये आहे। मग या 5 मध्ये आणि या मायनस मध्ये
काय करायचं तर गुणाकार करायचा, म्हणून 5 गुणिला -15 याचा गुणाकार येतो -75. मग या -75 चे दोन असे अवयव घ्यायचे आपल्याला की मधलं पद जे आहे -22m किंमत येईल असे घ्यायचे. मग काय आहे ते अवयव कोणते आहेत तर 25 त्रिक 75 हे अवयव या ठिकाणी घेतले. -25 आणि +3 यांचा गुणाकार केला तर -75 येतो आणि -25 मधून +3 काढले तर या ठिकाणी -22m मधल्या पदात घेतले. म्हणून या ठिकाणी काय करायचं हे 5m चा वर्ग त्याच्यानंतर हे 25m त्याच्यानंतर +3 आणि -15 बरोबर 0. या ठिकाणी हे दोन भाग झालेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काय झालेलं आहे m जोडलेलं नाही तर 3m आणि -15 बरोबर 0. या ठिकाणी सुद्धा हे दोन भाग झालेले. मग त्याच्यापैकी हे 5m आहे कॉमन काढलं आणि कंसामध्ये राहते m-5. याच्यापैकी 3 कॉमन काढलं कंसामध्ये राहते m-5 बरोबर 0. म्हणजे या ठिकाणी सुद्धा दोन्हीही कंस कसे आलेले आहेत तर सारखे आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी लिहायचं हे m-5 एका कंसात दुसऱ्या कंसात हे 5m + 3 बरोबर 0. म्हणून हे m-5 बरोबर 0 किंवा या ठिकाणी हे 5m + 3 बरोबर 0 आहे. म्हणून m बरोबर चिन्ह तिकडे काय होईल तर मायनसचं प्लस होईल आणि या ठिकाणी हे किंवा हे m बरोबर हे प्लसचं मायनस होईल ती गुणिल्याचं इकडे भागिले होईल. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी m बरोबर -3/5. म्हणून या ठिकाणी हे m बरोबर 5 किंवा m बरोबर -3/5 ही वर्ग समीकरणाची काय तर मुळे आहेत. म्हणून या ठिकाणी लिहायचं वर्ग समीकरणाची मुळे 5 आणि -3/5 आहेत. तर अशा पद्धतीनं हा तिसरा आणि चौथा प्रश्न आपण सोडवू शकतो, त्याचे अवयव पाडू शकतो. यानंतर लगेच आपण पाचवा आणि सहावा प्रश्न बघणार आहोत. तर पाचवा प्रश्न आहे बघा 2x चा वर्ग -2x + 1/2 बरोबर 0. आता हे जे समीकरण आहे या ठिकाणी 1/2 हे पूर्णांकामध्ये संख्या आहे. या समीकरणाचे सरळ सरळ अवयव पाडता येतात किंवा याला एकदम सोपं रूप देऊन आपल्याला अवयव पाडता येतात. आता या ठिकाणी बघा 1/2 आहे, छेद किती आहे 2. या 2नी दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला गुणल्याच्या नंतर हे समीकरण सोप्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळते. मग आता या ठिकाणी बघा या 2नी काय करायचं दोन्ही बाजूस इकडे 0 ला गुणल्याच्या नंतर 0च येईल, परंतु या 2नी 2x च्या वर्गाला गुणल्याच्या नंतर काय होईल तर 4x चा वर्ग होतो. त्याच्यानंतर या 2नी -2x ला गुणल्याच्या नंतर काय होते -4x होते. त्याच्यानंतर आता या ठिकाणी हे प्लसचं चिन्ह आणि 1/2 गुणिले 2 जर केलं तर हे 2 2 कटून जाते, आपल्याला 1 मिळते या ठिकाणी बरोबर 0. आणि या ठिकाणी या उजव्या साईडला 2 ने गुणल्याच्या नंतर 0 ला 0च येते. मग या ठिकाणी लिहू शकता तुम्ही कंसामध्ये 2 ने दोन्ही बाजूस गुणून किंवा असं समजून घ्यायचं. तर आता या ठिकाणी बघा हे काय झालेलं आहे 4x चा वर्ग -4x आणि +1 बरोबर 0 असं हे म्हणजे समीकरण मिळालेलं आहे आपल्याला. मग आता या 4 मध्ये आणि 1 मध्ये गुणाकार करायचा. 4 गुणिला 1 बरोबर 4. तर या 4 चे आपल्याला दोन असे अवयव निवडायचे आहेत की ज्याची किंमत जी असेल -4x येईल. म्हणजे ते कोणते अवयव आहेत 4 1 4 आहेत. मग त्याच्यानंतर बे 1 बे आहेत, +2 घेतले तर या ठिकाणी त्याचा गुणाकार 4 येतो, परंतु आपल्याला त्याची बेरीज केल्याच्या नंतर -4 येत नाही. मग हे असे अवयव कोणते घ्यायचे तर -2 आणि -2 याचा आणि याचा गुणाकार केल्याच्या नंतर - बे दोन्ही 4 येते आणि यांची बेरीज केल्याच्या नंतर -2 आणि -2 -4 मधल्या पदात येते. म्हणून या ठिकाणी काय करायचं हे 4x चा वर्ग त्याच्यानंतर -2x
त्याच्यानंतर हे -2x आणि +1 बरोबर 0. मग या 4x च्या वर्गामधून आपण 2x बाहेर घ्यायची कॉमन. 2x कंसामध्ये राहतात 2x - 1 b1 b असं बघा. त्याच्यानंतर या ठिकाणी 2x पैकी -1 कॉमन घ्यायचं. कंसामध्ये राहतात 2x. त्याच्यानंतर हे मायनस आहे आणि हे प्लस आहे. प्लस मायनस काय होतो -1 बरोबर 0. म्हणजे या ठिकाणी सुद्धा दोन्हीही कंस 2x - 1 आणि 2x - 1 हे समान आलेले आहेत. म्हणून त्यापैकी आपल्याला घ्यायचं 2x - 1 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात घ्यायचं 2x - 1 बरोबर 0. मग यापैकी आता दोन्ही या ठिकाणी सुद्धा दोन्ही कंस सारखे आलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी उत्तर सुद्धा काय येईल तर सारखंच येईल. म्हणून या ठिकाणी लिहायचं 2x - 1 बरोबर 0 किंवा हे 2x - 1 बरोबर 0. म्हणून हे x हे मायनसचं तिकडे होईल प्लस हे गुणिलाचं इकडे होईल भागीला. म्हणजेच x ची किंमत आपल्याला 1/2 किंवा या ठिकाणी हे x आपल्या जागेवर मायनसचं प्लस ते गुणिलाचं भागीला. या ठिकाणी सुद्धा x ची किंमत आपल्याला 1/2 मिळते. म्हणून ही वर्ग समीकरणाची काय तर मुळे आहेत. म्हणून या ठिकाणी लिहायचं म्हणून वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत 1/2 आणि 1/2 आहेत. तर अशा पद्धतीनं हा पाचवा प्रश्न आपण काय करू शकतो सोडू शकतो. त्याचे अवयव पाडू शकतो. त्यानंतर 6वा प्रश्न आहे बघा. 6x - 2x बरोबर 1. तर या x नी दोन्हीही बाजूला काय करायचं तर गुणायचं डाव्या आणि उजव्या. म्हणून या ठिकाणी काय समीकरण मिळते आपल्याला तर या x नी 6x ला गुणल्याच्या नंतर 6x चा वर्ग होते आणि -2x ला x ने गुणल्याच्या नंतर हे भागीला आणि गुणिले x कटून या ठिकाणी 2 बरोबर आणि या x ने गुणल्याच्या नंतर x. म्हणून हे 6x चा वर्ग -x आणि -2 बरोबर 0 हे असं समीकरण मिळते आपल्याला. मग या 6 मध्ये या -2 मध्ये गुणाकार करायचा. 6 गुणिला -2 बरोबर -12. मग या -12 चे असे दोन अवयव घ्यायचे ज्याची किंमत -1x आली पाहिजे. मग ते अवयव कोणते आहेत तर -4 आणि +3 याचा गुणाकार केला की -4 त्रिकम 12 येते आणि यांची मायनस प्लस वजाबाकी केली. -4 मधून +3 काढले की -1 करते. म्हणून या ठिकाणी काय करायचं ते 6x चा वर्ग -4x त्याच्यानंतर +3x आणि हे -2 बरोबर 0. या ठिकाणी 2 भाग झालेले आहेत. म्हणून याच्यापैकी जे आहे ते काय करायचं 2x कॉमन काढा. कंसामध्ये राहतात 3x - बे दोन्ही काय 4 आणि +1 कॉमन काढा. कंसामध्ये राहतात 3x - 2 बरोबर 0. या ठिकाणी सुद्धा दोन्हीही कंस काय आलेले आहेत सारखे आलेले आहेत. म्हणून त्यापैकी एक कंस 3x - 2 येईल आणि दुसरा कंस 2x + 1 बरोबर 0. म्हणून या ठिकाणी हे x - 2 बरोबर 0 3x - 2 बरोबर 0 किंवा या ठिकाणी हे 2x + 1 बरोबर 0. म्हणून या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची आहे. म्हणून x बरोबर मायनसचं हे तिकडे प्लस होईल ते गुणिलाचं इकडे भागीला होईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला x ची किंमत जी आहे 2/3 मिळाली किंवा या ठिकाणी हे x आपल्या जागेवर हे प्लसचं तिकडे मायनस आणि ते गुणिलाचं इकडे भागीला. मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला x ची किंमत -1/2 मिळाली. म्हणजे हे दोन्हीही किमती वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत तर म्हणून वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत 2/3 आणि -1/2 आहे. तर अशा पद्धतीनं हे आपण अवयव काय करू शकतो सहजपणे पाडू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढचे अनेक काही प्रश्न राहिलेले आहेत अवयव पद्धतीमध्ये म्हणजे सराव संच 2.2 ते आपण काय करूया तर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.